सो हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्री ब्लॉग. कसे आहेत सगळे? बरे आहात ना? तर मी तुम्हाला तसं तर तुम्हाला कॅप्शनवरून कळालंच असेल की मी काय केलं आहे किंवा करतीये. तर शाही तुकडा जे याला नाव दिलं आहे ते मी करते. आणि हां जी, तर मी करते शाही तुकडा. आणि त्यासाठी मी ब्रेड जे आहेत ते कापून घेतले ट्रायंग्युलर शेपमध्ये. हे बघा, हे असे ट्रायंग्युलर शेपमध्ये कापले आहेत. त्यासाठी मी इथं चाशणी पण तयार करून घेतली. त्यानंतर हे असे ब्रेड्स मी कापून घेतले. इथे थोडेसे अर्धे मी तळून घेतले आहेत आणि थोडेसे आणखीन तळायचे चालू आहेत. ते सगळ्यात आधी मी जेव्हा ही रेसिपी बघितले तेव्हा मला प्रश्न पडला होता की यात काही शाही तुकडा म्हणजे ब्रेडला तळून आपलं चाशणीमध्ये घालून जे काही रबडी आहे किंवा जे काही दूध आहे तेच तर घालायचं आहे. पण आता मला कळालं की याला शाही तुकडा का म्हणते. लिटरली म्हणजे मला माहिती होतं की तुपात तळायचं आहे, पण त्याला इतकं तूप लागेल म्हणजे 2-4 तळले की तूप संपायला, 4 तळले की तूप संपायला. सो बघूयात आता मी तळते तर ह्यांना किती तूप लागते. आता मी हे 1 2 हे तिसरा ह्याला चौथा देऊन आलीस. तर माझी मम्मी आहे ती दिवा बत्ती करायली आहे. सो असं होईपर्यंत यांना तळायचं आहे. बघूया. हां, तर हे बघा, मी सगळे माझे जे ब्रेड आहे ते तळून झालेत आणि मी यांच्यावरती चाशणी घातली आहे साखरेची जी मी तयार केली होती. आणि आता यांना थोडीशी वेळ भिजू द्यायचं आहे. त्याच्यानंतर मी तर चढवला आहे माझा चहा आणि ही कढई आता मला धुवून घ्यायची आहे, कारण याच्यातच मी बनवणार आहे रबडी. इथे मी म्हणजे रबडी करते, रबडीच म्हणतात बहुतेक तर याला. आणि आता गाढी व्हायला ठेवलंय मी याला गॅसवरती. बघूयात आता कधी होते. थोडंच केलं, जास्त नाही केले मी. अजून माझा चहा उकळतोय. याच्या नादात इथं हा उतू गेला आणि हे दोन्ही तर मला बघायलेत. हर्ष कसं झालं? हर्ष बस झालं, चांगलं झालं. टेस्ट करून बघितली आहे, खूप चांगली लागत. खूप खूप म्हणजे असं वाटतं ना की खूप कष्ट केल्यानंतर ना काहीतरी सफल झाले तसं वाटायला मला. चला बाकीच्यांचे पण रिॲक्शन घेऊयात. बाकीचे सगळे त्यांचा उपवास आहे, त्यांच्या चतुर्थी आहे, त्यामुळे टाइम झाल्यावर त्यांनी खातील. पण मस्त हे एक तर मी आणि हर्षने टेस्ट केले, हे बाकीचे आहेत. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आणि आज आहे मकर संक्रांती. फर्स्ट ऑफ ऑल हॅपी मकर संक्रांती टू ऑल ऑफ यू. ऑनलाईनच तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. त्या दिवसाची सुरुवात झाली आहे. आता उठली आहे मी, चहा करायला ठेवला आहे. सकाळी उठला की पहिला चहा प्यायचा असतं. चहा पिऊया. चहा पिऊन झाल्यानंतर रांगोळी काढायची. सध्याला तरी माझ्याकडे 1-2च काम आहेत, चहा पिऊन रांगोळी काढायचं. हे 2 कामं करूयात आणि बघूयात दिवसभर काय काय होते तुमच्यासोबत मी शेअरच करेन. आणि सकाळी सकाळीच बघा, इथं माझा मी चहा ठेवला आहे, थोडासा उतू गेला आहे. आणि ऑलरेडी मी हा चहा ठेवलेला पण तो फुटलाय, त्यामुळे तर मला सेकंड टाइम चहा ठेवावा लागला. हां, तर बघितलं असेल तुम्ही माझी रांगोळी जी आहे ती काढून झाली आहे. चहा पण पिऊन झाला आहे. बाकी चहा भरपूर वेळ झाला तो पिऊन. बाकी सगळेजण तर त्यांची कामं करत आहेत. मला पण माझी कामं करायची आहेत, ते म्हणजे ज्या वेळेसचीच कामं, माझे कपडे आणि भांडे धुवायचे. इथं प्रतीक्षा आहे ती जेवण करायला खायला, जो की मकर संक्रांतीला पण आमच्या घरी पुरणपोळीच करते. सगळ्यांच्याच घरी करत असतील ऑलमोस्ट. दिव्या आमची पूजा करायची. सगळ्याच्या घरी पोळी करत नसतात, कोणाच्या घरी करतात, कोणाच्या घरी करतात. आपल्या घरात सगळ्या सणाला पोळी. दिव्या आमची पूजा करायची आहे आणि प्रतीक्षा इथं स्वयंपाक. ह्याच्यात काय हे आमटीचं आहे का? आमटीचं घातली आणि याने गेम खेळायला. हां, आणि इथे बघा, इथं आमचे दादा जे आहेत ते मकर संक्रांतीला तिळगुळ द्यायला आले होते. तिळगुळ तिळगुळ घ्या, गुडगुड बोला. दिव्या, प्रतीक्षा, हो नको नको, पडा पडा. तिळगुळ तिळगुळ घे, गोड गोड बोल. प्रतीक्षा, डब्बा तेवढा पण तुला कमी पडणार आहे. हा द्या. मला कडूच बोलतो. ही क्लिप ती आहे जेव्हा प्रतीक्षा तिच्या कॉलेजमध्ये युवा स्पंदन होतं आणि त्याच्यामध्ये प्रतीक्षा गायन जे स्पर्धा असते त्याच्यात तिने भाग घेतला होता. फर्स्ट टाइम होतं पण तिच्या स्टेजवरती असं गाणं गायचं, त्यामुळे मी तोही शॉट लावला आहे.
आणि ते बघा 21 जानेवारी होतं, त्या दिवशी प्रतीक्षाचा बर्थडे होता. तिचा बर्थडे सेलिब्रेट तिच्या फ्रेंड्स करत होत्या. हे डेकोरेशन वगैरे पण त्यांनीच केलं होतं. त्यांच्याकडून ही तिची छोटीशी बर्थडे पार्टीच म्हणता येईल. हॅपी बर्थडे डिअर प्रतीक्षा, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे टू my family and my friends bless me. थोड़ा तो सुखी रहा तथास्तु. यार मग थक घेतली. पाचशे पूर्ण घालते मी. हॅपी बर्थडे. तर तरी पे खाला हॅपी बर्थडे. तर ही रांगोळी मी काढली होती, म्हणून मी स्पेशली टाकली आहे ब्लॉग मध्ये. माझ्या मावशीचं हळदी कुंकू होतं, त्यासाठी मी काढले होते. कशी आली आहे ती बघाच तुम्ही. तितकी काही परफेक्ट आली नाहीये, बट जस्ट मी ट्राय केले होते. आता रांगोळीचं झालं. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे, तर लवकरच माझ्या प्रतीक्षाच्या, दिव्याच्या, तिघीच्या मैत्रिणींच्या भावाचं लग्न आहे. तर त्यासाठी आम्ही तिथे एक गहना सजावटीचं होतं आणि खूप जणांनी मदत केली होती. सर्वदा तुम्हाला माहित असेल, तिनेही माझी मदत केली होती. तर मी आणि सर्वदाने मिळून हे जे काय हे सजावट सगळी केली होती. खूप छान दिसत होतं तिथं तर, आणि ब्लॉगमध्ये पण छान दिसत आहे. तर असं खूप सारे क्लिप्स मिळून हा ब्लॉग बनला आहे. कंटिन्युअस असं या ब्लॉगमध्ये काहीच नाहीये, पण का असे ना म्हणून तरीही मी हा ब्लॉग टाकते. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर पण करा, सबस्क्राईब पण करा चॅनेलला. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.